मंत्री गिरीश महाजन हे सध्या रेस्क्यू करून आपण पाहतोय की घटनास्थळावरून निघालेले आहेत। सर, शेवटची अधिकृत माहिती द्या फक्त की आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झालेला आहे, किती जणांना रेस्क्यू केले, किती हॉस्पिटल आहेत? 4 बॉडीज आता आपल्याला डिटेक्ट झालेल्या आहेत। त्यांना सगळ्यांना आपण बाहेर काढल्या। आता सगळ्या क्रेन वगैरे लावून तो ब्रिजचा मलबा होता त्या खाली काही लोक त्यात दबलेले होते, ते 2 जण काढले। तर एकूण डेथ 4 झालेले आहेत। जवळपास 37-38 आपण इंज्युअर्ड आहेत, त्यांना हॉस्पिटलला भरती केलेलं आहे। पण तसे ते आउट ऑफ डेंजर आहेत। 2-3 लोकांना थोडं डोक्याला मार लागलेला आहे, त्याचं MRI वगैरे करून आता मी इथून हॉस्पिटलला जातोय। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं असं म्हणायचं का मग आता? कारण पुलाच्या खाली जे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे किंवा जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे? निश्चित आता कोणी जर कंप्लेंट केली मिसिंग की आमचे नातेवाईक सापडत नाही, इथे आले होते, कोणी आमच्या घरचं कोणी इथे आलेलं होतं, आमचा मित्र इथे आला होता, तर त्यांनाही आपल्याला शोधावं लागेल। पूल पडल्यावर त्या ठिकाणी काही लोक वाहून गेलेत, बरेच लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे, म्हणजे त्यांना बाहेर काढलं। पण कदाचित जर कोणी तसं असेल तर सकाळी आता त्याला शोध घ्यावा लागेल। तसं इंडियन टीम सकाळी इथेच आहे, सकाळी 5-6 वाजेपासून उजाडल्यापासून ते सगळं या ठिकाणी सर्च करतील आणि त्यांना आपण शोधू। जर कोणी गेला असेल वाहून गेला, मिसिंगची तर सध्या तक्रार नाही, सध्या मिसिंगची तक्रार नाही आहे। पण आता कोणाच्या लक्षात आलं आणि कोणी सांगितलं की आमचं घरचं ते गेले होते, नातेवाईक असतील, मित्र असतील, ओळखीचे असतील, सोबत आले आणि ते राहून गेले, आमचा मित्र सापडत नाही किंवा घरचं कोणी सापडत नाही परिवारातलं, तर त्याचं आपण निश्चित सर्च करू। बहुतेक कारण प्रवाह खूप जोरात आहे पाण्याचा आपण बघतात, त्यामुळे कदाचित कोणी पुढे अडकलेला आहे कुठे का काय ते बघू। मुख्यमंत्र्यांनी काय माहिती घेतली तुमच्याकडून? तुम्ही जवळपास 2 तास घटनास्थळावरती होतात, मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली? काय माहिती काय, हीच माहिती। आता एवढे मोठे क्रेन आपण या ठिकाणी आणलेत, कारण ते लहान क्रेनचं कामच नव्हतं, सगळ्यात मोठे क्रेन पुण्याहून आपण या ठिकाणी आणले आणि ते सगळं मलबा हटवला आणि तो काढल्यावरच आपल्याला त्या 2 बॉडीज त्या ठिकाणी खालून काढता आल्या आणि साहेबांना ती टेम्पो सगळी माहिती आहे, मिनिट सगळं त्यांच्याकडे रिपोर्टिंग चालू आहे। म्हणजे रेस्क्यू पूर्ण झाले असं म्हणायला हरकत असं नाही म्हणता येणार, अजून असं म्हणता येणार नाही। सगळं अजून आपल्याला थोडं शोधावं लागेल, मिसिंग असेल तर आपल्याला शेवटी शोधावं लागेल। आपण पाहतोय की सध्या रेस्क्यू जे आहे ते अजूनही सुरू आहे, मात्र आतापर्यंत जे पुलाखाली अडकलेले होते त्या सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि जर कदाचित मिसिंगची तक्रार नातेवाईकांनी किंवा कुटुंबांनी दिली तर आम्ही त्याचा शोध जो आहे तो घेऊ अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे आणि घटनास्थळावरून गिरीश महाजन जे आहेत निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन नागेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।